खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्षात आपल्या प्रवेश उद्धव ठाकरे जे आहे त्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा करतात आणि मेळावा घेतात. का कसं पाहताय मेळावा? मी धाराशिवमध्ये आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. आमचे सन्माननीय माजी आमदार चौगुले साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी मला आमंत्रित केलं होतं. आमचे नेते माननीय प्राध्यापक रवींद्र गायकवाड सरसुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत. मला वाटतं की उद्धव ठाकरेंचा जो आताचा महाराष्ट्र दौरा चालला आहे तो म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. 6 खासदारांची वरात तर निघून गेली, आता हे घोडं आणि त्यांचं शिंगरू आता मात्र चौकशा करायला लागलं. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हेच जर तुम्ही योग्य वेळेवरती फिरला असता तर त्याचा उपयोग झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे कल्पवृक्ष होते, परंतु नाकर्ती मुलं ही त्या कल्पवृक्षावरची बांडगुळं असतात. मला वाटतं उद्धवजी ठाकरे हे त्याच बांडगुळासारखे आहेत का, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. आणि संजय राऊतासारखा माणूस जो रोज शिवीगाळ करतोय ना, तो तर दुतोंडी गांडूळ आहे. गांडुळाचा उपयोग कमीत कमी शेती माती सुपीक करायला तरी होतो, पण संजय राऊत हा उबाठा गट नापीक करायचं काम करतोय. त्यामुळे मी बघितलं की ते अनेक ठिकाणी गद्दार गद्दार बोलतायत, मिंधे मिंधे म्हणतायत. तर मला त्यांना एवढंच उत्तर आपल्या माध्यमातून द्यायचं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारीची सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी 2019ला केली होती. तुम्ही महागद्दार आहात, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांशी गद्दारी केली, उद्धव ठाकरेंनी भगव्याशी गद्दारी केली आणि निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. अहो, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला घर सोडायला भाग पाडलं, चुलत भावाला पक्ष सोडायला भाग पाडलं. तुम्ही तुमच्या भावाशी गद्दारी केली. जो भावाचा नाही झाला तो गावाचा काय होणार. त्याच्यामुळं मला त्यांना एवढंच सांगायचं की अरे बाबा, तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या दाढीचा एक केससुद्धा वाकडा करू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीशी लाडक्या भगिनीचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की अरे मोठे मोठे गार केले गंमतमध्ये, भिडू नको आता तू खुन्नसमध्ये. काही काल ऑपरेशन टायगर नाही तर देवेंद्र ऑपरेशन देवेंद्र असा तुम्ही हे अहो, त्यांना त्यांचं स्वतःचं घर नाही सांभाळता आलं. आता ते काय महायुतीमध्ये खडा टाकणार आहे. महायुती अभेद्य, महायुतीचा संसार अत्यंत सुखानं चालू आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनीसाहेब सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती अत्यंत सुखासमाधानानं महाराष्ट्राचा विकास करते आहे. ते किती जरी बोलले तरी सुद्धा कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. दोघांनी एकाच विमानामध्ये प्रवास केला, त्याच्यानंतर ते सांकेतिक आहे काय ते बघा, मला वाटतं काल एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याला अत्यंत सपखल भाषेत उत्तर दिलंय की ते एका विमानात बसले, पण आमच्या दृष्टीनं विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं. आणि बहिणाबाईंची कविता आठवते दादा की इमान आले इसरला त्याला नेक म्हणू नये आणि जन्मदात्याले भोवला त्याला लेक म्हणू नये. अहो, जुलै महिन्यामध्ये मुंबईत जेव्हा मातोश्रीत पाणी शिरलं होतं तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना घरात एकटं सोडून 5 स्टार हॉटेलमध्ये आपला बड्डे करणारा हा लेख हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं किती नेक आहे हे आता जनतेनं ठरवलं. डॅमेज कंट्रोल म्हणायचं काय म्हणायचं एकनाथ शिंदे साहेबांनी, मला वाटतं की डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे कुलगुरू आहेत आणि त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांवर एवढे छान उपचार केले की आता त्यांच्या गळ्यातला पट्टा गेलाय. ते घराच्या बाहेर पडत नव्हते, आता ते फिरू लागले, ते आता चालू लागले, कामाधंद्याला लागले. घरात ते आधी बसत होते. त्याच्यामुळे मला वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची ही किमया आहे. आणि आत्ताचा हा दौरा म्हणजे काळूबाळूचा तमाशा आहे हो, की ज्याच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोपाचं वगनाट्य चालणार आहे. त्याच्यामुळे फक्त मनोरंजन होईल, दुसरं काहीच नाही. असं आहे की देवेंद्र फडणवीसांचं नाव आलं, त्यांचा एकत्रित दौरा झाला. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांचं खरंच योगदान लाभलंय का टायगर ऑपरेशन? हे बघा दादा, मी जमिनीवरती काम करणारी एक अत्यंत सामान्य शिवसैनिक आहे. हे ऑपरेशन्स हे मोठे मोठे सर्जन्स करत असतात, त्याच्यामुळं आम्हाला त्या संदर्भात काहीच टिप्पणी करता येणार नाही. पण मी एवढंच सांगू इच्छिते की रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची सुद्धा साथ लाभलेलीच असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आमचे नेते येतात. मग राम आणि लक्ष्मण कोण? जनता ठरवेल.
आम्हाला इतकंच माहिती आहे की रामाच्या हाती धनुष्यबाण असतो. राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या हातात रावण धनुष्यबाण. संपला पाहिजे आणि संजय राऊतासारखी कैकई ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते. त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उबाटा गटाला कुलूप लागेल. आज ओमराजेंच्या मतदारसंघात खरं तर सभा आहे. हेच ओमराजे जे तुम्हाला पूर्वी गद्दार हे असं काही वेगळ्या ओके वगैरे असं बोलायचे, त्यांच्या विरोधात आज ठाकरेंना सभा घ्यावी लागते. पण तुम्ही ओमराजेंना कसं ऍडजस्ट करणार आहे, कसं विचारणार? सहभागी करून घेतलाय. दादा तुम्ही बघा की जर 2.5 वर्ष ते त्यांच्या सोबत राहिले, मग तरी सुद्धा त्यांना जर ठाकरेंना सोडायची वेळ येत असेल तर नक्कीच या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांभाळण्यामध्ये उबाठा गट हा कुठेतरी कमी पडतो. माझ्याकडे खरं तर एक क्लिप आहे की ज्याच्यामध्ये एका पत्रकारांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे रोज लोकांना का भेटत नाही, तर म्हणे त्यांना भीती वाटते की आम्ही जर नेहमी भेटलं तर आमची किंमत कमी होईल. पण खरं तर लोकांना सामोरं जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे. ओमराजे असतील किंवा आमचे बाकीचे 6 खासदार हे वाघ आहेत आणि त्या वाघांना सांभाळणारा ठाण्या वाघ माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे मुख्य नेते आहेत. मुख्य प्रश्न असा आहे की ओमराजे ज्या पद्धतीने टीका करायची, खरं तर ते ठाकरेंचीच भाषा बोलायची, तर ते तुमच्या बरोबर आहे. त्यांना तुम्ही कसं ऍडजस्ट करणार, कसं विसरणार आहे? बघा मी तेच सांगते ना की त्यांना सामावून घेण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतात. जे इतक्या प्रखरपणाने आणि आक्रमकपणाने बोलत होते, त्यांना सुद्धा जर त्यांची साथ सोडायची वेळ येत असेल तर आता तरी उद्धवजींनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना, की जो माणूस तुमच्यासाठी लढत होता, तुमच्यासाठी भांडत होता, तुम्ही त्यांना नाही सांभाळू शकले तर ते घर नाही सांभाळू शकले, पक्ष नाही सांभाळू शकले, पण आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब अवघा महाराष्ट्र सांभाळू शकतात. त्यामुळे ते या 6 खासदारांना सुद्धा नक्की सांभाळू. तुम्ही केंद्रामध्ये आहात आणि मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या चर्चा सुरू आहे. प्राधान्य नाव येते ते श्रीकांत शिंदे यांचं. तुमचं काय इनपुट, माहिती काय आहे? ओमराजे निंबाळकरांचंही नाव होतं. दादा बघा दिल्लीमध्ये राजकारणामध्ये खूप नवीन आहे मी आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळेच ही सर्वसामान्य गोरगरिबाची लेख राज्यसभेत पोहोचू शकले. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि कुणाला मंत्रिपद द्यायचा हा निर्णय हा सर्वतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि माननीय गृहमंत्री अमितजी शहा साहेबांचा आहे. त्यामुळे माध्यमांमधून चर्चा आम्हीही ऐकतोय, परंतु मला वाटतं आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्री या संदर्भात योग्य तो तुमचे निर्णय पक्ष म्हणून काही अपेक्षा असतात, जसं श्रीकांत शिंदे आहेत, ओमराजे आहेत किंवा इतर काही नावं येतात? आमच्या पक्ष म्हणून आदरणीय पंतप्रधानांच्याकडून, गृहमंत्र्यांच्याकडून आमच्या नेत्यांच्या अपेक्षा ह्याच आहेत की त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं, महाराष्ट्राला प्रचंड निधी मिळावा आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडका शेतकरी सुखाने श्रीकांत राहावा. शिंदेचं नाव येतं. तुमच्याकडे काही इनपुट्स आहेत का, किंवा तुमच्या अंतर्गत काही चर्चा होती का? दादा आम्ही तुमच्याच माध्यमातून चर्चा ऐकतोय आणि मला या ठिकाणी एवढंच वाटतं की बघा की आमच्या पक्षामध्ये चर्चा ह्या मंत्रिपदाच्या कधीच होत नाही. माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचा प्रसंग मला आठवतो की ज्या वेळेला केंद्रामध्ये सत्ता स्थापन झाली, आमचे 7 खासदार निवडून आले. 6 खासदारांनी हट्ट धरला होता एकनाथ शिंदे साहेबांकडे की श्रीकांतजींना मंत्री करा, परंतु स्वतः श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं 3 वेळेला प्रचंड मताधिक्यानं निवडून येऊन सुद्धा सांगितलं की बाबा मला नाही तर ज्येष्ठ शिवसैनिकाला मंत्री करा, कारण आमचं नेतृत्व हे स्वतःच्या पदासाठी अजिबात भांडत नाही. श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आदित्य ठाकरेंसारखं कोल्ड कॉफी पिणारं नेतृत्व नाही आहे, कार्यकर्त्यांबरोबर कटिंग चहा पिणारं नेतृत्व आहे, जमिनीवरचं नेतृत्व आहे. आता नीटची एक्झाम झाली, त्याच्यानंतर आता TET झाली, नीट नंतर TETचा पण पेपर फुटला, त्याला सरकार जबाबदार नाही का? कुठली नेमकी यंत्रणा कुठली जबाबदार आहे? हे बघा पेपर फुटी मला वाटतं कॅन्सरसारखा शिक्षण व्यवस्थेला पोखरून काढतो. मी स्वतः एक प्राध्यापिका होते, शिक्षण व्यवस्थेतूनच मी आली आहे. त्याच्यामुळे वर्षभर प्रामाणिकपणानं अभ्यास करणारा विद्यार्थी जेव्हा पेपर फुटीसारखा प्रसंग घडतो तेव्हा तो किती खचतो हे आम्ही एक शिक्षिका म्हणून जवळून बघितलेलं आहे. आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पेपर फुटीच्या संदर्भात कालच आपली भूमिका जाहीर केली की पेपर फुटी करणाऱ्यांना मोका लावावा आणि याची समूळ चौकशी करावी आणि यामध्ये कुणीही कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही ही स्पष्ट भूमिका शिंदे पण साहेबांनी. जबाबदार कोण आहे याला? जबाबदार कोण आहे याची गोष्टीची सखोल चौकशी होईल, परंतु सरकार म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. थँक्यू. 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 थँक्यू.